जय शिवराय मित्र हो. मी आलो होतो इकडं हँडस्टँड पुशअपची प्रॅक्टिस करण्यासाठी. आता मी इथं काय करतो, भिंतीच्या कडेला पाय लावून म्हणजे हातावर उभा टाकतो आणि भिंतीच्या कडेला पाय लावून ते पुशअप मारतो. मला ते कमांडो पुशअप शिकायचे आहेत. खूप दिवस झाला प्रॅक्टिस करूनही मला ते पुशअप येत नाहीत. मी ते प्रॅक्टिस आता सातत्याने ठेवली आहे. मला वाटतंय की मला लगातार 6 महिने अशी प्रॅक्टिस करून बघावं लागेल. ते त्याचं फळ मिळू नाही मिळू माझं काम आहे. आता मी जवळपास 2-3 महिने झालं सातत्याने प्रॅक्टिस करतोय इथं. तरी मला त्या पुशअप मध्ये अजून काही प्रोग्रेस नाही. प्रोग्रेस आहे. पहिले मला 10 पुशअप निघत होते, आता 20 निघाले एका स्टेपमध्ये. स्टॅमिना वाढलाय, पण बॅलेन्स बनणार नाही. बॅलेन्स बनवायसाठी मला काय करावं लागेल, 20, 30, 100 पर्यंत जावं लागेल. तर मला वाटतंय की हे पुशअप सोपे नाहीत, खूपच अवघड आहेत. आणि शिकणारा व्यक्ती हा लाखात एक असतो. तुम्ही पाहिलं असाल की जेवढे पण खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूला हे पुशअप येत नाहीत. तुम्ही कोणतेही खेळाडू बघा, कॅलिस्थॅनिक वालेच ह्याला प्रॅक्टिस करतात. आणि कॅलिस्थॅनिक वालीची प्रॅक्टिस खूपच असते. जास्तीत जास्त म्हणजे ते काय करतात, बाकीचा व्यायाम कमी करतात आणि ह्या पुशअपची प्रॅक्टिस जास्त करतात. तर मी तेवढी प्रॅक्टिस करू शकत नाही. एवढा आहार तसा नाही. जेव्हा मी माझ्या घरी एक म्हैस घेईन आणि म्हशीचं दूध, दही, पनीर, तूप हे सगळं खाणार, बॉडीला पर केजी 2 ग्राम प्रोटीन देणार, तेव्हाच हे पॉसिबल आहे.